नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव. सारंग बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. 13 तासांच्या अथक प्रयत्नानंतर लालबागच्या राजाचं अखेर विसर्जन झालेलं आहे. अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज अशा नवीन तराफ्यावर बाप्पाला विराजमान केल्यानंतर बाप्पाची उत्तर आरती करण्यात आली आणि फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांचा गजर आणि मोरया मोरयाचा आवाज अथांग समुद्राच्या आसमंतामध्ये घुमला. लालबागच्या राजाचं तब्बल 13 तासांनंतर विसर्जन करण्यात आलं. नव्या तराफ्यातूनच लालबागच्या राजाची ही मूर्ती किनाऱ्यावरून खोल समुद्रात नेण्यात आली. सुरुवातीला लाडक्या बाप्पाची मनोभावे आरती करण्यात आली. गिरगाव चौपाटीवर आणल्यानंतर तब्बल 9 तासांनी लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावर चढवण्यात आली. तराफ्यावर मूर्ती चढवल्यानंतर रात्रीच्या भरतीच्या वेळेची वाट पाहण्यात आली. किनाऱ्यावर आवश्यक असं तराफ्यासाठी लागणारं पाणी आल्यानंतर विसर्जनाची तयारी करण्यात आली. आणि त्यानंतर ही शान कुणाची तर लालबागच्या राजाची अशा घोषणा सुद्धा भक्तांकडून देण्यात आल्या. फटाक्यांची आतषबाजी करत बाप्पाची मूर्ती हळूहळू तराफ्यातनं खोल पाण्यात सोडण्यात आली. काही सेकंदातच बाप्पाची मूर्ती समुद्राच्या पाण्यात विसर्जित झाली. तब्बल 22 तासांची विसर्जन मिरवणूक करून आपला लाडका बाप्पा गिरगाव चौपाटीवर आला. गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाची आरती झाली आणि त्यानंतर 1.5 ते 2 तासात गणपती बाप्पाचं विसर्जन होणं अपेक्षित होतं. लालबागच्या राजाच्या मूर्तीचं सकाळी 8 वाजता गिरगावात आगमन झालं. विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक चौकात भक्तांची मोठी गर्दी होत होती. हजारो लोक दर्शनासाठी एकवटल्यानं लालबागचा राजा चौपाटीवर सकाळी 8 वाजता पोहोचला. त्यावेळी चौपाटीवर भरतीचं पाणी वेगानं वाढत होतं. समुद्राला मोठी भरती आल्यानं लालबागच्या राजाचा पाट जड झाला. हा पाट स्वयंचलित तराफ्यावर चढत नसल्यानं लालबागच्या राजाचं विसर्जन थांबलं. भरतीच्या पाण्यामुळे लालबागच्या राजाच्या मूर्तीचा पाट तरंगू लागला. पाण्याच्या हेलकाव्यांमुळे तराफा आणि मूर्तीचा पाट यांच्यात समतोल राहिला नाही. तराफा आणि मूर्तीचा पाट यांच्यातला समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेवटी पाणी कमी होण्याची वाट पाहण्याशिवाय पर्यायच उरला नाही. यंदा गुजरातमध्ये विसर्जनासाठी स्वयंचलित आणि हायड्रोलिक्स यंत्रणा असलेला विशेष तराफा तयार करण्यात आला होता. यापूर्वी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी वापरण्यात येणारा तराफा वेगळा होता. लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अत्याधुनिक तराफा बनवण्यात आला. नव्या तराफ्याला कुठल्याही बोटीच्या सहाय्याची गरज नसते. कॅप्टनच्या नियंत्रणाखाली हा तराफा समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन आगेकूच करतो. गुजरातमध्ये हा विशेष तराफा तयार करण्यात आला.
तलावावर 360 अंशात पाण्याचे फवारे उडवणारे स्प्रिंकलर्स सुद्धा बसवण्यात आलेत.